आता आपण खालुंबरे गावातील स्मशानभूमी या ठिकाणी आहोत। विषय असा आहे, या स्मशानभूमीच्या वरून रिंग रोड जात आहे। या रिंग रोडमुळे स्मशानभूमी इथून काढली जाणार आहे। स्मशानभूमी काढल्याच्या नंतर या गावातील अंत्यविधी करायला जागा उपलब्ध नाही आहे। नागरिकांची मागणी अशी आहे की शासनाने आम्हाला अंत्यविधी करण्यासाठी तातडीने जागाची द्यावी आणि त्यानंतरच रिंग रोडचं काम या ठिकाणी करावा। तुम्ही आता पाहू शकता माझ्या या बाजूला रिंग रोडचं काम खूप वेगामध्ये सुरू आहे। हे रिंग रोड झाल्याच्या नंतर वाहतूक कोंडी बऱ्यापैकी कमी होणार आहे। तर या स्मशानभूमीच्या बाबतीमध्ये चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत ग्रामस्थ आहेत। आपण त्यांच्याशी बोलूया की काय आहे त्यांची मागणी। काय सांगाल, काय आहे तुमची मागणी? नमस्कार साहेब, मी आज आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं शासनाला एक सांगू इच्छितो की कायमच शासनानं आमच्या खालुंबरे गावावरती अन्याय करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। खऱ्या अर्थाने MIDC असेल, रिंग रोड असेल, भविष्य काळामध्ये बुलेट ट्रेनचा सुद्धा विषय या ठिकाणी आहे। आणि खऱ्या अर्थानं आता जो असणारा मोठा भेडसावणारा प्रश्न म्हणजे की या रिंग रोडमध्ये आमच्या गावातील स्मशानभूमी आणि दशक्रिय शेड या ठिकाणी जाते आणि हे जात असताना भविष्य काळामध्ये MIDCमुळे आमच्या गावाचा खूप मोठा विस्तार वाढलेला आहे। बरेचसे बाहेर लोकसुद्धा या ठिकाणी कामाच्या निमित्ताने या ठिकाणी आलेले आहे। बराचसा याचा लोड आमच्या ग्रामपंचायतीवर पडलेला आहे आणि खऱ्या अर्थानं ग्रामपंचायतीने कोट्यावधी रुपयाचा खर्च करून सुसराई अशी दशक्रिया शेड असं स्मशानभूमी या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारची उभारली आहे। परंतु रिंग रोडच्या माध्यमातून ही दोन्ही शेड या ठिकाणी जात आहेत आणि भविष्य काळामध्ये जर एखादा अंत्यविधी झाला तो अंत्यविधी आम्ही करायचा कुठं, त्याची पर्यायी व्यवस्था शासनाने आम्हाला करून द्यावी। नाहीतर अन्यथा आम्हाला संपूर्ण ग्रामस्थ असतील, माझ्या माता भगिनी असतील, या सर्वांना घेऊन कुठंतरी आंदोलन करून एखादा अंत्यविधी हा रिंग रोडवरती किंवा तळेगाव चाकण रोडवरती आम्हाला करावा लागेल। अशा प्रकारची कठोर भूमिका आम्हाला ग्रामस्थांना घ्यावी लागेल। या निमित्तानं मी आपल्या सर्व पत्रकार बांधवांच्या निमित्तानं रिंग रोडचे सर्व अधिकारी असतील किंवा प्रांतसाहेब असतील, तहसीलदार साहेब असतील, या सर्वांना सांगू इच्छितो की तुम्ही या माध्यमातून आमच्या गावाला अंत्यविधी करण्यासाठी त्वरित जागा उपलब्ध करून द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडलं जाऊन या ठिकाणी आम्ही हे रोडचं काम बंद पाडू। अशा प्रकारची विनंती मी आपल्या माध्यमातून शासनाला या ठिकाणी करू इच्छितो। या ठिकाणी पाहिलं ग्रामस्थांच्या भूमिका किती तीव्र आहेत। शासनाने याची तातडीने दखल घेऊन स्मशानभूमीसाठी त्यांना जागेची उपलब्धता करून द्यावी। चंद्रकांत मांडेकर, LS मराठीसाठी, चाकण, पुणे।